श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोणी. संतोषोणी नामकरणी विनवितसे मागुती. जय जयाची सिद्धमुनी तू तारक्या भवानी. संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला. ऐसे श्री गुरु महिमाण तुम्ही निरोपिले ज्ञान. आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामिया. कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कुठे ग्रासू. हो आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या अलिंगोणी. आशीर्वचन देऊणी सांगे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमाण तेची आम्हा अमृत समान. सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछी मनी आर्त. त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता. धनार्थी असी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन. कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तत्काळी. जे भक्तीने समजते एक पठती ऐकती मनुष्यलोक. काम्य होय तत्कालिक निपुत्रिका पुत्र होती. ग्रहरोगादी पीडन न होत व्याधी कधी जाण. जरी मनुष्याचे बंधन त्वरित तुटे ऐका. ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी. ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ते ऐकता. इतुके ऐकोनी ते अवसरी नामधारक नमस्कारी. स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी मज जगज्योती. होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे. गुरुचे महिमान ऐको कानी सांगीचे स्वामी विस्तारोणी. अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी. इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभय करी. धरुणिया सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना. अमरजा संगम भीमारथी दैसा ठाव ज्ञानपंथी. कल्पवृक्ष अश्वस्ती बैसोनी सांगे ज्ञानोदय. ऐकोनी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक गहन. क्षणक्षणा करी नमन करुणावचने करुणिया. जी मी संसार सागरी बुडालो तापत्रय पुरी. पक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो. ऐशी कृपा उपजवोनी विनवितसे नामकरणी. मस्तक सिद्धाचे चरणी न्यासित झाला ते काळी. तव बोलिले सिद्धमुनी उठवितसे आश्वासोनी. न धरी चिंतामणी साकडे फेळेन तुझे आता. ज्यांसी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्ट दी. श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी. त्यागुणे हा भोग भोगसी नाना चित्ते व्याकुळित. सोडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईला पार. ऐसा देव कृपासागर तुझनुपेक्षे सर्वथा. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती. संदेह सांडून एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे. स्वामींनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ. वेध लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे. गुरु त्रिमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्योनी. सर्व सांगावे विस्तारोणी म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र. माझा बोध समुद्र कैसा तुवा उल्हासविला. हिंडत आलो सकळ क्षिती नव्हे कवना ऐशी मती. गुरुचरित्र न पुसती तुते देखिले आजी आम्ही. ज्यासी इह परत्रीची असे चाड त्यासी ही कथा असे गोड. त्रिकरणे करुणिया दृढ एकचित्ते ऐकिजे. तू भक्त केवळ श्री गुरूंचा म्हणून बुद्धी झाली उंचा. निश्चय मानी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ. गुरुचरित्र कामधेनू वेदशास्त्र संमत जाणू. अवतार झाला त्रयमूर्ती आपण धरुणी नरवेश कलियुगी. कार्याकारण अवतार होऊन येते हरिहर. उतारवाया भूमीचा भार भक्तजन तारावया.
एका वेगळे एक न होती, कार्याकारण अवतार होती. भूमींचा भार फेडिती, प्रख्यात असे पुराणे. सांगेन साक्षात तुझ, अंबिरीश म्हणेचे द्विज. एकादशी व्रत्याची एकाज, विष्णूशी अवतार करविले. द्विज करे एकादशी व्रत, पूजा करे अभ्यागत. निश्चय करे दृढ व्रत, हरिचिंतन सर्व काळ. असो त्याची या व्रतासी, भंग करावे आला ऋषी. अतिथी होणे द्वादशीशी, पातला मुनी दुर्वास. ते दिवशी साधन द्वादशी, घडी एक. आला अतिथी कारणिक, अंबरीशास पडला धाक. केवी घडे म्हणून या, ऋषी आले देखोनी. अंबरीशास अभिवंदोनी, अर्धपाद्य देवोनी. पूजा केली उपचारे, विनवितसे ऋषेश्वरासी. शीघ्र जावे स्नानासी, साधना आहे घटिका द्वादशी. यावे अनुष्ठान सारोनिया, ऋषी जावणे नदीसी. अनुष्ठान करीती विधीसी, विलंब लागता तयासी. आली साधन घटिका, व्रतभंग होईल म्हणून. पारणे केले तीर्थ घेऊनी, नाना प्रकार पक्वांनी. पाक केला ऋषीसी, तेव्हा आले दुर्वास देखा. पाहुणी अंबरीशाच्या मुखा, म्हणे भोजन केलेसी का. अतिथी विन दुरात्मया, शाप देता ऋषेश्वर. द्विजे स्मरला शारंगधर, करावया भक्तांचा कैवार. टाकून आला वैकुंठा, शापिले ऋषीने द्विजासी. जन्मावे का अखिल योनिसी, तव पावला ऋषिकेशी. येऊने जवळ उभा ठेला, मिथ्या नव्हे ऋषींचे वचन. द्विजे धरले श्री विष्णूचे चरण, भक्तवत्सल प्रीत साण. तया महाविष्णूचे, विष्णू म्हणे दुर्वासासी. तुवा शापिले अंबरीशासी, राखेना आपुल्या दासासी. शाप आम्हासी तुम्ही द्यावा, दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर. केवळ ईश्वर अवतार, फेडावया भूमी भार. कारण असे पुढे म्हणतसे, परोपकार संबंधीसी. शाप द्यावा विष्णूसी, भूमी भार फेडावयासी. कारण असे म्हणून या, ऐसे विचारोनी मानसी. दुर्वास म्हणे विष्णूसी, अवतारोनी भूमीसी. नाना स्थानी जन्मावे, ऐसे 10 अवतार झाले. करणी असेल तुवा ऐकले, महाभागवती विस्तारले. अनंत रूपी नारायण, कार्याकारण अवतार होती. क्वचित प्रकट क्वचित कृप्ती, ते ब्रह्मज्ञानी जाणती. मूढमती काय जाणे, आणि कैक सांगेन तुझ. विनोद झाला असे सहज, अनुसया अत्रीची भाज. पतिव्रता शिरोमणी, तिचे घरी जन्म साहले. त्रयमूर्ती अवतरले, कपटवेश धरुणी आले. पुत्र झाले तिचे, नामधारक पुसे. सिद्धासी विनोद कथा निरूपलीसी. देवयती कपटवेशी, पुत्र झाले कवणे परी. अत्री ऋषी पूर्वी कवण, कवणापासून उत्पन्न. मूळ पुरुष तो कवण, विस्तारोणी सांगा मज. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार. ऐकता होय मनोहर, सकळाभिष्टे लाधती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपण नाम तृतीयोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.